येवला तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी जिल्हा परिषदेची सेमी इंग्रजी शाळा असून या शाळेमध्ये 88 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र या 88 विद्यार्थ्यांमागे मुख्याध्यापकासह एकच शिक्षक असून या दोन शिक्षकांवर शाळेची भिस्त आहे। शिक्षक नसल्यामुळे 5वी विद्यार्थ्यांनी यापूर्वी शाळेतून आपले दाखले काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तसेच शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर देखील परिणाम होत असल्याने या शाळेला अतिरिक्त शिक्षक मिळावा याकरिता शालेय शिक्षण समितीसह पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला। मात्र अधिकाऱ्यांच्या या धोरणामुळे शाळेला शिक्षक मिळत नसल्याने अखेर पालकांनी शाळेला टाळे ठोकले आहे। या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील शिक्षक द्या आमच्या शाळेला शिक्षक द्या अशा घोषणाबाजी केली तथा पालकांनी शाळेला टाळे ठोकत जोपर्यंत अधिकारी शिक्षक देत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा घेतला। या संदर्भात या पालकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक सोनवणे यांनी। आज कोळगाव शाळेला आता आम्ही आंदोलन करत आहोत, शाळा बंद आंदोलन। त्या विद्यार्थ्यांना आज आम्ही शाळेतून घरी घेऊन चाललोय। त्याचं कारण असं आहे की आज आमच्या शाळेत 6वी पर्यंत विद्यार्थी शिकत आहे आणि त्यांची संख्या साधारणतः 88 पर्यंत आहे, परंतु त्यामागे शिक्षक फक्त 2च कार्यरत आहेत। आणि प्रश्न असा पडतोय की एका वर्गाला 2 शिक्षक जरी पकडले आपण तरी 6वी पर्यंतचे शिक्षक पूर्ण होत नाहीये आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। आणि सरकारने आम्हाला मान्यता तर दिली 6वीच्या वर्गापर्यंत, परंतु त्यामागे शिक्षक द्यायला अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत। त्यासाठी आम्ही आज शाळा बंद आंदोलन करत आहोत आणि शाळेला टाळं ठोकलंय। आज कोळगाव जिल्हा परिषद शाळेत आम्ही सर्व पालकांनी एकत्र येऊन शाळेला कुलूप ठोकलेला आहे। आमच्या शाळेचे एकूण 6 वर्ग सुरू असून शिक्षक हे फक्त 2च आहे। 2 शिक्षक असल्यावर एखादा शिक्षक जर रजेवर जर गेला तर ही मुलं सांभाळायची कोणी, आणि त्यामुळे आम्ही मुलांच्या शिक्षणाला तर नुकसान होतंय। म्हणून आम्ही आज शाळेला कुलूप ठोकतोय। जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आमची शाळा ही बंद राहील याची शासनाने दखल घ्यावी।